वाखारेमध्ये दाखल झालेल्या पालख्या आता हळूहळू पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत। छोट्या ज्या पालख्या आहेत, छोट्या गावावरून आलेल्या पालख्या ज्या आहेत त्या आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात। आपण जर पाहिलं तर हे वाखारीचं प्रवेशद्वार आहे आणि या प्रवेशद्वारामध्ये भव्य असं वारकऱ्यांचं स्वागत हे ते करण्यात येते। आपण जर पाहिलं तर अशी आषाढी वारी 2026 असं मोठं अशा पद्धतीने स्वागत जे आहे ते करण्यात येते। वारकऱ्यांचा उत्साह जो आहे जो द्विगुणित झालेला आहे। वारकरी ज्ञानबा तुकारामाचा गजर करीत हे वारकरी जे आहेत, आता हे आपण पाहू शकतो की मुक्ताईंची पालखी जी आहे ते मुक्ताईंची पालखी जी आहे शेळगाववरून निघालेली ही पालखी आता पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होती। अशा सुरुवातीच्या छोट्या छोट्या ज्या पालख्या आहेत त्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतात। अवघे काही किलोमीटर आहे आणि त्यानंतर पुढे संत तुकाराम महाराजांची पालखी आणि संत ज्ञानेश्वरांची पालखी जी आहे ते त्यांचं उभं रिंगण झाल्यानंतर ह्या पालख्या ज्या आहेत ते सायंकाळच्या दरम्यान पंढरपुरात दाखल होतात। त्यांचा मानाच्या पालख्या ज्या आहेत त्या पंढरपुरात दाखल होतात आणि त्यानंतर हे वारकरी जे आहेत ते आपल्या विठ्ठलाच्या लाडक्या विठ्ठलाच्या भेटीला साधारणपणे जात असतात आणि अनेक दिवसांपासूनचा हा सगळा प्रवास आहे त्यांचा आपल्या चेहऱ्यावर त्यांच्या अतिशय आनंद पाहायला मिळतोय। अतिशय उत्साही वातावरण आहे। गेल्या 17-18 दिवसापासून हे वारकरी जे आहेत ते साधारणपणे असेच रोज चालत असतात, मात्र आज त्यांचा चेहऱ्यावर वेगळा हावभाव पाहायला मिळतात, वेगळा आनंद पाहायला मिळतो आणि विठ्ठल नामाचा गजर करीत आपल्या लाडक्या विठ्ठोबाला भेटण्यासाठी हे उत्साही जे वारकरी आहेत ते वारकरी जे ते साधारणपणे या मार्गावरून जात असतात। खूप असा आनंद या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आहे। माऊली जय हरी विठ्ठलाचा गजर करीत ज्ञानबा तुकाराम जय हरी माऊली आणि वारकरी जे आहेत ते साधारणपणे या मार्गावरून मार्गक्रम करताना दिसतात। ते अवघे काही किलोमीटर आहे, अवघ्या काही किलोमीटर राहिल्यामुळे त्यांचा जो थकवा आहे तो थकवा गेलेला आहे, कारण त्यांनी वाखारी येथील पालखी तळावर आता त्यांनी वाखारी येथील पालखी तळावर दर्शन घेतलं तुकाराम महाराजांचं ज्ञानेश्वर महाराजांचं आणि पुढं ते हळूहळू मार्गस्थ होतात। ते साधारण तुकाराम महाराजांची 1 वाजता तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ती पालखी साधारण 2:30 वाजता याच ठिकाणाहून जाते। पुढं त्यांचं रिंगण होतं, आरती होती आणि पंढरपुरात या सायंकाळच्या दरम्यान पालख्या साधारणपणे दाखल होत असतात। उद्या आषाढी आहे आणि त्यानिमित्ताने नगर प्रदक्षिणा देखील होत असते आणि असा हा सगळा वारकऱ्यांचा आजचा दिनचर्या आहे आणि वारकरी अतिशय आनंदी आहे। वारकऱ्यांचं समाधान जे आहे ते वारकऱ्यांचं समाधान आपले त्यांच्या चेहऱ्यावर। माऊली कुठून आलात आणि काय आनंद आहे आज? गिरगाव तालुका उस्मानाबाद जिल्हा आहे। काय आनंद आहे होतो आज? आनंद हा सुखो सोहळा स्वर्गी नाही महाराज। बरं, हा सुखो सोहळा स्वर्गी नाही। एवढा आनंद आहे जगामध्ये कुठलाच आनंद मिळू शकत नाही, कुठं ते इथे मिळू शकतो। तुम्ही पायी चालताय, हातपाय दुखतात का? नाही, हातपाय दुखत नाही, काय कशाचंच भान राहत नाही, सगळं देहभान विसरून जातो माणूस वारीमध्ये। अवघ्या काही तासांवर माऊलींची विठ्ठोबाची भेट होणार आहे, विठ्ठलाच्या आपल्या लाडक्या। काय मनात भावना आहे, काय विठ्ठलाला मागणं असेल आता? आपल्या भक्तीचा प्रेम भेटावं, जिव्हाळा देवाशी असावं, बस। उन्हाचं कडका आहे। ह्याची मग घडव जन्मजन्मांतरी मागणे श्रीहरी नाही तुझे, जन्मोजन्मी पंढरपूरची वारी मिळायला पाहिजे, दुसरं काही नको आम्हाला, बस काहीच नको। या अशा वारकऱ्यांच्या भावना आहे। जन्मजन्मी फक्त वारीच आम्हाला कळण्याची संधी मिळो हीच वारकऱ्यांची भावना आहे, शुद्ध भावना वारकऱ्यांची म्हणावं लागेल। आणि गेल्या 7-8 दिवसापासून हे सगळे वारकरी आहेत ते आपल्या लाडक्या विठ्ठलाला भेटण्यासाठी या वाखारीच्या मैदानावरून पालखी मैदानावर जाताना दिसतात। त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे तो या स्वर्गातही असा आनंद नाही आहे, अशा भावना त्यांच्याकडून व्यक्त होताना दिसतात। कॅमेरा पर्सन प्रशांत मोहितेसह सुमित सोनोने, न्यूज 18 मराठी, वाखारी।